मित्रांनो नमस्कार, मी अजय भुईर माझ्या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, भक्तीचा सोहळा शिवे दाविला सकला एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव संत एकनाथांनी त्यांच्या अभंगात लिहिलेलं हे वर्णन आहे। हे वर्णन शिवशंकराचं आहे। भक्तीचा सोहळा शिवे दाविला सकला एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। आणि ह्याच शिरोमणी महादेवाची आपण जी काही महाशिवरात्र साजरी करतो ती नेमकं का करतो आज या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर महिन्यातील प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते बघा। मग ह्या शिवरात्रीला महाशिवरात्र का म्हटलं जातं? मग फाल्गुन मध्ये असेल किंवा माघ मध्ये का असेल, तर मग ह्या शिवरात्रीला महाशिवरात्र का म्हटलं जातं? तर आपण मग काही दंतकथा ऐकल्या असतील, काही पौराणिक कथा ऐकल्या असतील आणि मग ह्यासाठी काही आपण संस्कृत ग्रंथांचं सहाय्य घेतलं आणि मग काही वाचलं, तर त्यामध्ये मग तुम्हाला त्या साहित्यासाठी शिवलीला चरित्र असेल किंवा शिवपुराण असेल, अग्निपुराण असेल, स्कंदपुराण असेल, मग ह्या पुराणातून काही वर्णन आलेलं आहे, काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत। तर मग त्या मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सर्वांनाच असतो की महाशिवरात्र म्हणजे नेमकं काय किंवा ती का साजरी केली जाते? तर स्कंद पुराण मधील काही ओळी आहेत बघा की यानी काणत्र लिंगानी स्थावरानी चरणिच्च तेषु संक्रमते देवस्तस्या तेषु संक्रमते देवतस्या रात्रो यत हर शिवरात्रीस्तत प्रोकता शिवरात्रीस्तत प्रोकता तेन सा हरिवल्लभ। ह्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जगाच्या पाठीवरती मंदिरात असेल, मंदिराच्या बाहेर असेल, देशात असेल किंवा परदेशात असेल, जगातील कोणत्याही ठिकाणी जिथं ज्योतिर्लिंग आहे, जिथं शिवाचं लिंग आहे, तिथं उपासना केली पाहिजे। आणि ती ह्या दिवशी का केली पाहिजे, ह्या रात्री का केली पाहिजे, ही महान रात्र का आहे? तर त्याचं कारण असं त्यामध्ये आहे की रात्रो यतो हर शिवरात्रीस्तत प्रकोतता। तर ह्या रात्री शिवाचं स्थान त्या लिंगामध्ये असते। म्हणजे महादेव आपण कुठेही न शोधता आपण त्या लिंगामध्ये शोधलं पाहिजे, ज्याला आपण शिवलिंग असं म्हणतो। मग हे स्कंद पुराणात लिहिलेलं आहे। तर यामागील काही दंतकथा आहेत, तुम्ही ऐकल्या असतील की एक कथा अशी आहे की विष्णूचं आणि ब्रह्मा यांचं दोघांचंही भांडण होतं की ब्रह्मा म्हणतात की मी हे विश्व निर्माण केलंय, तर विष्णू म्हणतात मी ह्याचं रक्षण करत असतो, मग आमच्यामधील श्रेष्ठ कोण? मग ही स्पर्धा लागते। मग त्यासाठी एक लिंग तयार करण्यात येतं, मग ते लिंग एका आज्ञास्थळी ठेवलं जातं आणि मग त्याचा शोध या दोघांना घ्यायचा असतो आणि मग ते दोघांनाही त्याचा शोध घेता येत नाही। आणि मग अखेर त्या रात्री उशीर होतो आणि मग त्या रात्री भगवान शंकर प्रसन्न होतात, म्हणून ही रात्र साजरी केली जाते। आणि त्यानंतर आणखी एक दंतकथा आहे किंवा देव दानवांचं युद्ध चालू असतं आणि दरम्यान समुद्रात जे काही विष निर्माण झालेलं असतं, ज्यामुळे समाजाची हानी होणार असते, आणि मग सगळेच लोक जे काय असतात ते देवाकडे प्रार्थना करतात की ह्या विषाचं काहीतरी करा। आणि मग भगवान शंकर तिथं प्रसन्न होऊन, तिथं प्रकट होऊन ते जे काही विष आहे ते विष मंथन ज्याला आपण म्हणतो, ते विष आपल्या कंठामध्ये साठवून इथल्या समाजाचं, इथल्या लोकांचं, इथल्या वस्तीचं, इथल्या जीवांचं रक्षण करतात। आणि तेव्हापासून ते नीलकंठ या नावानं ओळखले जातात। आणखी एक कथा आहे, मी फार तुम्हाला विस्तृतपणे सांगणार नाही। आणखी एक कथा अशी आहे की भगवान शंकर यांचं विवाह जे आहे ते पार्वती यांच्या सोबत होतो आणि ती एक रात्र आहे
म्हणून महाशिवरात्र म्हणून साजरे करतात. अशी ही 3 गोष्टी आहे. आणि याही पेक्षा एक वेगळी कथा आहे बघा. ती कथा अशी आहे की तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की एका जंगलामध्ये एक पारधी असतो. तो शिकार करण्यासाठी जातो आणि शिकार करत असताना काय होतं तर शिकारी समोर येतच नाही. मग रात्रीची ती वेळ असते आणि मग त्या रात्रीच्या वेळेत तो शिकारी मस्त बसलेला असतो आणि दरम्यान काय होतं त्या तलावाच्या बाजूला झाडावरती हा शिकारी बसलेला असतो आणि एक हरिण त्याला दिसते आणि हरिण दिसल्यानंतर तो त्या हरणीवरती बाण मारून तिचा मृत्यू करणार असतो. अर्थातच तिची शिकार करणार असतो आणि त्या क्षणी ती हरिण बोलते की थांबा, तुम्ही माझी शिकार करू नका, मी माझ्या कुटुंबाला भेटून येते, माझ्या पोरांना भेटून येते, माझ्या मुलांना भेटून येते, मी पुन्हा येईन, यावरती विश्वास ठेव, तू मला आता मारू नकोस. आणि शिकारीकडे ती प्रार्थना करून शिकारी त्या हरणीची त्या प्रार्थनेचा स्वीकार करतो आणि तिला जाण्यासाठी आज्ञा देतो. बघा, या दरम्यान ती हरिण काही येता येत नाही. मग हा झाडावरती बसलेला असतो आणि झाडावरती बसलेला असल्यानंतर तो काय करतो, त्याला व्यवस्थितरित्या तिथून दिसावं म्हणून फांदीचा एक एक जो काय पान आहे तो पान तो खाली टाकत असतो. पान टाकता 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 रात्र होते. रात्र आता संपत यायला सुरुवात होते तरी हरिण काही येत नाही. तर तो रात्रभर एकच काम करतो की पान घेतो आणि खाली टाकतो, पान घेतो आणि खाली टाकतो. त्याच्या लक्षात येत नाही पण जे पान तो खाली टाकत असतो ते झाड जे काय असतं ते झाड बेलाच्या पानाचं असतं. मग ते बेलाचं पान तो खाली टाकत असतो आणि त्या झाडाच्या खाली एक ज्योतिर्लिंग असतं आणि त्या ज्योतिर्लिंगावरती त्या बेलाच्या पानांचा वर्षाव होत असतो. आणि मग मात्र हरिण ही समोर येते, शिकारीही तिथंच असतो आणि त्या क्षणी भगवान शंकर त्या ज्योतिर्लिंगातून प्रकट होऊन दोघांनाही आशीर्वाद देतात आणि त्या शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून तू आकाशात राहशील असा आशीर्वाद देतात. म्हणून ही रात्र महाशिवरात्र अशी संबोधली जाते, म्हणून ही रात्र महाशिवरात्र म्हणून समजली जाते. तुमच्याकडे काही साहित्य असेल, काही पौराणिक कथा असतील किंवा काही पुराण असतील, त्याचे दाखले मलाही सांगा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवर्जून त्यावरती विचार करून पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्वांनाच महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. हर हर महादेव.